सोलापूरच्या सिद्धेश्वराच्या यात्रेला यंदा 900 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र यंदाची ही यात्रा वादामुळेच अधिक चर्चेत आली आहे. सोलापूर महापालिका यात्रेसाठी 7 एकर जागा मंदिर समितीला देते. यात मनोरंजनाचे स्टॉल उभारण्यात येतात, ज्यातून करोडोचं उत्पन्न मंदिर समितीला मिळतं. मात्र यंदा जिल्हा प्रशासनानं भाविकांच्या सुरक्षेसाठी 2005च्या कायद्यानं व्यवस्थापन आराखडा तयार केलाय. शिवाय स्टॉल्स पासून मिळणाऱ्या निधीवरही हक्क सांगितल्यानं मंदिर समितीनं त्याला कडाडून विरोध केला. पालकमंत्र्यांनी स्वतःला अटक करून घेतली. मात्र प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम आहे. किती जागा आहे आणि किती जागा कमी पडते, कशासाठी कमी पडते हे मला सांगा. हे म्हणतोय मी, तुम्हाला पाळणेघर लावायसाठी जागा कमी पडते का लोकांसाठी पडते? जागा पाळण्यासाठी नाहीये, यात्रेसाठी आहे. शासकीय जागा आहे ती महानगरपालिका, महानगर 6 आठवडे यासाठी द्यायची की यात्रेसाठी, पाळण्यासाठी नव्हे, एंटरटेनमेंटसाठी नव्हे. यात्रेसाठी किती जागा लागेल मी देतो ना, कुठून आणून द्यायची, चिंता करू नका ना तुम्ही. लोकांच्या भावनाशी खेळू नका ना, आणि प्रशासनाशी तर बिलकुल खेळू नका. प्रशासन ऐकत नाही म्हटल्यावर देवस्थान कमिटीनं यावर जहाल उपाय शोधला. यात्रा कालावधीत केवळ धार्मिक कार्यक्रम करण्याचा तसेच कोणत्याही प्रकारचे करमणुकीचे स्टॉल्स न लावण्याचा निर्णय देवस्थान कमिटीनं घेतलाय. संपूर्ण गड्डा मैदान त्या ठिकाणी रिकामा ठेवून कुठलेही मनोरंजनाचे कार्यक्रम करायचे नाहीत आणि येणारी यात्रा फक्त अक्षता सोहळा आणि होमचा कार्यक्रम आणि दारूकामाचा प्रातिनिधिक अशा पद्धतीचा कार्यक्रम तेवढा फक्त करायचा. खरं तर सोलापूरची ही गड्डा यात्रा प्रसिद्ध असते ती याच करमणुकीच्या स्टॉल्समुळे. मात्र प्रशासन आणि मंदिर कमिटीच्या वादात यंदा भाविकांना मनोरंजनाच्या मेजवानीला मुकावं लागणार आहे. शिवाय सोलापुरातल्या या यात्रेला कालांतरानं उतरती काळ येईल हे देखील निश्चित. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.